नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे विधाते म्हणत असतात की काहीही झालं तरी आपल्याला याच्या मुळापर्यंत जायला लागेल आणि ते काय आहे ते शोधणं गरजेचं आहे. तेव्हा तिथे वल्लरी येणार आहे आणि ती सांगते की मी सगळं शोधून काढेल, काहीही झालं तरी मी थांबणार नाही. मनोज वल्लरीला थांबवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण वल्लरी काही ऐकण्याच्या झोनमध्ये नसते. ती पूर्णपणे ठाम असते की मी जाईल आणि सगळं शोधेलच, नाहीतर आपलं बकेट लिस्ट कंप्लीट नाही होऊ शकत. तिला या गोष्टीची थोडी टेन्शन असते. मीनवाईल सगळेजण त्या प्रवासाला निघतात आणि लाली इकडे थोडासा का होईना तमाशा करणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे डॉक्टर म्हणत असतात की मला असं वाटते, हे वाटते ना तेवढं सोपं नाही आहे. पहिले मला ही केस काहीतरी वेगळीच वाटली होती, पण आता जसजसं आपण या केसच्या डीपमध्ये जात आहोत ना तसं ही केस मला पुनर्जन्माची वाटत आहे आणि नर्मदा लाली यांच्याबरोबर काय झालं आणि काय नाही हे शोधणं गरजेचं आहे. तेव्हा तेजा म्हणायला लागते, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? ज्या व्यक्तींना आम्ही कधी बघितलंच नाही, ज्यांचा कधी आमच्याशी उल्लेख आला नाही, त्यांना आपण कसं शोधायचं? तेव्हा डॉक्टर म्हणतात, ते मला माहिती नाही कसं शोधायचं आहे, पण शोधलं नाही तर पुढच्या गोष्टी होणार नाही. तेव्हा मनोज म्हणायला लागते, एकदा नर्मदाना तिच्या बोलण्यामधून बोलली होती की ती अकोलाला गाटेवाडी इथे राहते आणि तिथूनच आपण तिचा शोध घेऊ शकतो. तेव्हा तो म्हणतो, बरोबर आहे, आता शोध घेणं तर गरजेचं आहे. तेवढ्यात वल्लरी तिथे येते आणि म्हणायला लागते, मी सुद्धा हा शोध घेणार आहे आणि जोपर्यंत नर्मदा आणि लाली बरोबर काय झालं आहे ना हे मला कळत नाही तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. सगळेजण शोध घेण्यासाठी निघत असतात तर मनोजला राहून राहून जुन्या गोष्टी आठवतात की अण्णांनी सांगितलं होतं की वाटतं तेवढ्या हा संकेत आहे, हा सोप्पा नाही आहे. ही जागा आहे ना ही आता दूषित झालेली आहे आणि इथे काही झालं तरी वल्लरी येता कामा नये. जर वल्लरी आली तर तिच्या जीवावरती धोका असेल आणि डॉक्टर सुद्धा हेच म्हणाले आहेत, काही झालं तरी आपल्याला या केसच्या डीपपर्यंत जायचं असेल तर त्या दोघींबरोबर काय झालं हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला वल्लरीचं बोलणं आठवतं आणि मनोज थोडा पॅनिक झालेला असतो. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि ती लगेच बॅग भरायला सुरुवात करते. तेव्हा मनोज म्हणतो, काय चाललंय तुझं, तू बॅग का भरते? तेव्हा ती म्हणते, काय नाही, आपण चाललो आहोत ना, मग त्याच्यासाठी बॅग भरणं तर गरजेचं आहे ना. तेव्हा मनोज म्हणतो, तसं नाही ग, आपण चाललो आहोत ठीक आहे, पण मला नाही वाटत तुला तिथे जायला पाहिजे. तेव्हा वल्लरी म्हणते, अहो मला जाणं गरजेचं आहे, कारण की लाली आणि नर्मदा बरोबर काय झालं जोपर्यंत मला समजत नाही ना तोपर्यंत तुम्हालाही माहिती आहे माझ्या जीवाला काही शांती लागणार नाही, म्हणून प्लीज मलाही येऊ द्या. तेव्हा तो म्हणतो, नको, अण्णांनी सांगितलं आहे तुझ्या जीवाला तिथे धोका असू शकतो, वल्लरी तू नको येऊ ना. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला समजतंय का, जर मी तिथे गेली नाही तर आपली बकेट लिस्ट पूर्णच होणार नाही. तुम्हाला चालेल का आपल्याला बाळ न झालेलं? तेव्हा मनोज म्हणतो, हो मला चालेल, मला काहीच हरकत नाही आहे, माझ्यासाठी तू महत्वाची आहे, तू नसली तर माझ्या आयुष्यात काहीच नसणार आहे, मग मला बकेट लिस्टची काहीच घेणं देणं नाही. मी तुला सांगतोय ना तू जायचं नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, मला माहिती नाही, पण मला तर तिकडे जायचं आहे म्हणजे आहे. सगळेजण निघण्याचा प्रवास सुरू करत असतात तर दुसरीकडे इकडे हर्षित आणि तेजाने बॅग भरलेली असते. तेवढ्यात तिथे मनोज येतो आणि सांगायला लागतो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आपण जिकडे चाललो आहोत ना तो रस्ता तिथूनच येतोय जिथून आपण अण्णांबरोबर प्रवास केला होता आणि अण्णांनी आपल्याला सांगितलं होतं की या रस्त्यावरती पुन्हा जाऊ नये, पण आता आपण करायचं काय? तेव्हा हर्षित म्हणतो, हे ऐकून तर मलाही टेन्शन आलं आहे, आपण काय करायचं? तेव्हा मनोज म्हणतो, एक लॉंग रूट आहे, मला असं वाटते आपण त्या लॉंग रूटने जायला पाहिजे, म्हणजे कसं थोडासा प्रवास लांबचा असला तरी चालेल पण आपण सुखरूप आणि सेफली जाऊ शकतो. तेव्हा हर्षित म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्याला प्रवास लांबचा असला तरी चालेल पण आपण सेफ असायला पाहिजे. तेव्हा तेजा म्हणायला लागते, आता तुमच्या सगळ्यांचं बोलणं ऐकून आणि डॉक्टरांचं बोलणं ऐकून सुद्धा मलाही थोडी भीतीच वाटत आहे की हे सगळं कसं होईल. तेव्हा मनोज म्हणतो, मग आपण
लॉंग कटने जाऊया, शॉर्टकट घ्यायला नको, कारण की त्या जागेवरती पुन्हा जाणं रिस्की असू शकतं आणि आपल्याबरोबर वल्लरी सुद्धा आहे, म्हणून थोडीशी रिस्क कमी घेतलेली चांगली आहे. तेव्हा हर्षित म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही, आपण थोड्या लॉंग वेने जाऊ, म्हणजे सगळं सोपं होईल ना. तेवढ्यात तिथे अण्णा येतात आणि म्हणायला लागतात, मला तुमचा निर्णय आवडला आहे. हा निर्णय अगदीच योग्य आहे आणि हा निर्णय तुमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी चांगला आहे. तुम्हाला या निर्णयानुसार पुढे जायला पाहिजे. आणि एक गोष्ट आठवण ठेवा, तुम्ही जेव्हा हा प्रवास सुरू करणार ना, तेव्हा मी ते पूजा सुरू करणार आहे. तुमचा प्रवास सुखरूप व्हावा त्यासाठी ही पूजा असणार आहे आणि त्याचबरोबर ही पूजा कंटिन्यू राहणार आहे जेव्हा तुम्ही जाणार आणि वापस येणार तेव्हा सुद्धा. म्हणून स्वतःकडे नीट लक्ष द्या. पण मनोज, मी तुला एक गोष्ट सांगितली होती, या सगळ्या पूजेसाठी माझ्या हाताखाली एक माणूस लागणार आहे, त्याची सोय झाली आहे का? तेव्हा मनोज म्हणतो, हो अण्णा, त्याची सुद्धा सोय झाली आहे, तुम्ही नका काळजी करू, तो माणूस सकाळीच घरी आला आहे. दुसरीकडे इंदुमती इकडे चहा बनवते आणि तो चहा लगेच इकडे ती महेंद्रला द्यायला जात असते. तेव्हा ती म्हणते, काय रे, भावाच्या एका फोनवरती आला, खूप तवातावाने बोलला होतास ना की या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही, वल्लरी आणि मनोजशी माझा कोणता संबंध नाही, मग आता एका फोनवरती तू कसा काय आला की गावाला तुझी डाळ शिजत नाही म्हणून इकडे आला आहे? तेव्हा तो म्हणतो, आई असं नाही आहे, मला माहिती आहे मी खूप चुकीचा वागलो आहे, हे सगळं त्या पुष्पामुळे होत होतं, तिने माझी स्मृती भ्रष्ट केली होती, त्याच्याचमुळे तर मला गोष्टी आठवण राहत नव्हत्या. पण आता मला समजलं आहे की आपला भाऊ आपल्यापेक्षा जरा जास्तच हुशार आहे आणि त्याचं ऐकायला पाहिजे. म्हणून आता तो जे काही सांगेल ना मी ते करेल, तू नको काळजी करू, आता मला थोडी समज आली आहे. तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरीला बघता महेंद्र म्हणायला लागतो, तू ठीक आहेस ना, सगळं व्यवस्थित ना? तेव्हा वल्लरी म्हणते, हो मी तर ठीक आहे. तेवढ्यात तिथे मनोज येतो. मनोजला बघता महेंद्र म्हणायला लागतो, बोल ना, तुला काय काम करून घ्यायचं आहे माझ्याकडून? तुला माहिती आहे का, गावामध्ये आता मी टेम्पोपासून सगळं चालवायला लागलो आहे, मला खूप चांगली ड्रायव्हिंग येते, तू जे सांग मी ते करायला तयार आहे. तेव्हा मनोज म्हणतो, दादा ते काम नाही आहे, थोडं बाजूला ये, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तो लगेच मनोजला बाजूला घेऊन जातो आणि सांगायला लागतो, खरं म्हटलं तर दादा तुझ्यावरती एक जबाबदारी आहे. आम्ही एका प्रवासाला जाणार आहोत आणि त्या प्रवासामध्ये आम्ही बाहेर जाणार आहोत, तर तुला आईची आणि अण्णांची म्हणजे श्वेताताईंचे वडील आहेत ना, त्यांची थोडी काळजी घ्यायची आहे. ते इथे एक पूजा करणार आहेत, त्या पूजाला जे काही लागेल ना, त्या पूजेसाठी तुला सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी रेडी करायच्या आहेत. ते तुला लिस्टसुद्धा देतील, फक्त एवढं काम कर. एवढं काम केलंस ना तू माझं, तर मी याचा मोबदला म्हणून तुला माझ्या ऑफिसमध्ये कामाला ठेवेल. तेव्हा तो म्हणायला लागतो, अरे एवढी वर्ष तुझ्याकडून मोबदल्याचीच अपेक्षा केली आहे, पण आता तू काळजी करू नको, मी तुझा भाऊ आहे, तू निश्चिंतपणे जा जिथे तुला प्रवास करायचा आहे, मी आहे ना, मी सगळ्यांची जबाबदारी घेईल आणि आता मला काही मोबदला सुद्धा नको, मी तुझा भाऊ आहे आणि मोठा भाऊ म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी राहणार आहे. तेव्हा मनोज म्हणतो, दादा हे तर खरंच खूप चांगलं केलं आणि खरंच हे मलाही खूप आवडलं आहे. मनोज अक्षरशः त्याला मिठी मारतो आणि ते दोघंही खूप खुश झालेले असतात. थोड्या वेळानंतर इकडे प्रवासाला सुरुवात होते. लगेच मनोज सांगायला लागतो, अण्णा जसं सांगतील तसं दादा वाग आणि काही असेल तर त्यांना थोडं सपोर्ट कर. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही निश्चिंत जा, मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित हँडल करेल. तेवढ्यात मनोज म्हणायला लागतो, चला आता आपल्याला निघायला पाहिजे. तो लगेच बाय करायला लागलेला असतो. तेव्हा मनोज सांगतो, एक काम कर, अण्णांना सांग की आम्ही आता निघलो आहोत. लगेच महेंद्र वर जायला लागतो. इकडे अण्णांनी पूजेची जोरदार तयारी केलेली असते. सगळ्या हवनच्या वस्तू बनवलेल्या असतात आणि ते लगेच एक एक करून त्यांचे मंत्रोच्चार सुरू असतो आणि बाकी सगळेही त्यांची मदत करत असतात. इकडे प्रवासाला सुरुवात होते. तर तेवढ्यात महेंद्र तिथे येतो आणि सांगायला लागतो, त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. अण्णा लगेच त्यांचं हिम क्रीम सगळं सुरू करतात आणि माचीस लावून आग पेटवतात, पण ती आग सतत विझत असते. ते बघता
इंदुमती आणि महेंद्रला थोडी काळजी वाटत असते. इकडे वल्लरी म्हणत असते, हर्षित दादा तुम्हाला जर कंटाळा आला असेल किंवा थकवा आला असेल तर मी गाडी चालू का? तेव्हा सगळे म्हणायला लागतात नाही काही गरज नाही आहे. तेव्हा हर्षित म्हणतो मी ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, मी चालू शकतो. तेव्हा मनोज सुद्धा म्हणतो ठीक आहे ग वल्लरी, त्याला जमेल, तू नको काळजी करू. इकडे वल्लरी सतत काही ना काही प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे अण्णा इकडे पुन्हा हवनाला सुरुवात करतात, पण काही उपयोग होत नाही, कारण की सतत ती आग विझत असते आणि अग्नी काही लागतच नसतो. हे बघता अण्णाही थोडे टेन्शन मध्ये येतात. इकडे हर्षित गाडी फिरवायला लागतो. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की मला थोडं गुदमरल्यासारखं होतं, हर्षित दादा तुम्ही थोडं काचा खाली घेता का? तेव्हा मनोज म्हणतो काहीच गरज नाही ना, अगं तशी AC चालू आहे, मला वाटत नाही हे सगळं व्हायला पाहिजे. तेव्हा ती पूर्ण हट्टच धरून असते, नाही हो प्लीज ना करा ना, मला कसं तरी होत आहे, प्लीज प्लीज ऐका ना. तेव्हा तिचा आग्रह खातीर सगळेजण तिचं ऐकतात आणि त्यांची काच खाली होते. दुसरीकडे हे सगळं अजून कोणी नाही तर लाली करत असते. लाली सतत तिथे फुंकर घालत असते. तर दुसरीकडे इकडे वल्लरी जशीच काच उघडते तशीच नर्मदा तिच्या आतमध्ये येते आणि ती वेगळ्या झोनमध्ये जायला सुरुवात झालेली असते. इकडे अण्णा अक्षरशः वैतागतात आणि म्हणतात एक काम कर, आत्ताच्या आत्ता मनोजला फोन कर आणि सांग की जो काही प्रवास सुरू केला आहे ना तो आत्ताच्या आत्ता थांबवायला हवा, नाहीतर खूप मोठं संकट येणार आहे. लगेच महेंद्र फोन लावायला सुरुवात करतो. अण्णा थोडे पॅनिकच झालेले असतात. तर इकडे सगळ्यांचं नेटवर्क जातं आणि कोणाला काहीच नेटवर्क येत नाही, म्हणून वल्लरी खूप खुश झालेली असते. तेवढ्यात इकडे अण्णा पुन्हा प्रयत्न करतात, पण पुन्हा ती आग विझून जाते आणि अण्णाही थोड्या काळजीमध्ये असतात. महेंद्र सांगायला लागतो मी सगळ्यांना फोन ट्राय करतोय, पण कोणाला फोन काही लागत नाही, म्हणून त्याचीही थोडी काळजी वाढलेली असते. इकडे यांचा जोरदार प्रवास सुरू असतो. घाटाघाटाने त्यांचं वळण सुरू लागलेलं असतं. तर दुसरीकडे इंदुमती म्हणते फोन कसा लागत नाही आणि कसे काय सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत, नेमकं घडलं तरी काय हे? तेव्हा अण्णा म्हणतात हे सगळं तू मुद्दाम करतेस ना, मला समजतंय की हे सगळं तुझं षडयंत्र चाललं आहे. मी जितक्या वेळा अग्नी लावतोय तितक्या वेळा तू स्वतः फुंकर घालते ना, मला सगळं कळून चुकलं आहे. हा नारळ बघते ना, याच्यामध्ये तुला कैद करेल आणि याला समुद्रामध्ये वाहून टाकेल, म्हणून आता माझ्या पूजेमध्ये विघ्न आणलं, माझ्या मुलांवरती विघ्न आणलं ना, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. हे ऐकल्यानंतर लाली लगेच तिथून बाजूला जायला लागते. अण्णा म्हणायला लागतात आता मी अग्नी लावेल आणि जर तू ती विझवली ना तर त्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे, हे आठवण ठेव. अण्णा लगेच तिथे अग्नी प्रज्वलित करतात आणि हे सगळं बघून लाली खूप घाबरून गेलेली असते. अण्णांच्या हवनामध्ये सुरुवात झालेली असते आणि लालीकडे आईला सांगते आई आता मी काहीच करू शकत नाही. तेवढ्या तिकडे तिला नर्मदा सांगायला लागते पोट्टे तू काळजी करू नको, मी आहे ना, मला दुसरा मार्ग मिळाला आहे, हे तुला डायरेक्टली करू देत नाही ना. मग आता एक काम कर, जिच्या पोटामध्ये बाळ आहे ना तिच्यावरती वार कर, तीच तुला या सगळ्यातून वाचवू शकते आणि तीच तुला मार्ग सुद्धा देईल. ती ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तिच्या मनानुसार करत असते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे पेरणाच्या जवळ लाली गेलेली असते. लाली तिला सांगते वल्लरीच्या घरामध्ये जे काही चाललं आहे ना ती पूजा तुला थांबवायला लागेल. जर तू ती पूजा थांबवली नाही ना तर तुझ्या बाळाबरोबर मी खेळणार आहे, हे आठवण ठेव. लगेच इकडे पूजा सुरू असते. तेवढ्यात तिथे पेरणा जाते आणि त्या पूजेवरती जग भरून पाणी टाकते. अण्णा खूप चिडून जातात. तेव्हा इंदुमती म्हणायला लागते काय ग तुला अक्कल आहे की नाही, इथे वल्लरी सुखरूप राहावी म्हणून पूजा चालू होती आणि तू त्याच्यामध्ये पाणी टाकलं, नेमकं हे चाललं तरी काय आहे? दुसरीकडे अचानक यांची गाडी थांबते आणि जशीच गाडी थांबते ना वल्लरी म्हणायला लागते ही गाडी मी थांबवली आहे. ती लगेच त्या गाडीतून उतरते आणि जोरजोरात पळायला लागते. तेव्हा सगळेजण खूप पॅनिक झालेले असतात, पण वल्लरी काही ऐकत नाही आणि जोरजोरात धावायला लागलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नर्मदाने तर षडयंत्र करून यांना पुन्हा त्या मार्गावरती आणलं आहे, पण खरंच अण्णा या सगळ्या गोष्टींवरती काही मार्ग काढू शकतील का? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक
शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.